पृथ्वीवरच काय परग्रहावरती सुद्धा राज्य केलं असतं. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणून गेलेले भारताला जर स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल तर एक पर्याय तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यामुळं इतिहास महाराजांचा मोठा आहे. त्यांच्याच नावानं आपण पाहतो ठिकाणी हे मैदान पुढे तयार करण्यात आलेले आहे. अशी मैदानं खूप कमी बघायला मिळतात. गोलाकार मोठं मैदान खेळाडूंसाठी आणि या मैदानावरती नागठाणे प्रीमियर लीगचा आपण पाहतो ठिकाणी एक मोठा महाराणा संग्राम रंगलेला आहे. 10 टीम्स मैदानावरती खेळणार आहेत. आतापर्यंत 5 टीम्स बघतोय. आखूड पद्धतीचा बॉल आडव्या बॅट न खेळलाय. मिड विकेट सीमारेषा बाहेर षटकार. मॅच मध्ये आतापर्यंत इथून बंडमांचं षटक 20 धावांचं या षटकामध्ये आतापर्यंत बराचसा धावफलक पहिल्या 3 बॉल मध्ये आपण पाहतो गोलंदाजांना खर्च केलाय. मात्र आसिफ इनामदार जो टीमचा प्रमुख बॉलर आहे आणि त्या हा बॉलही फ्लाईट होता षटकार. षटक क्रमांक 3 आसिफ इनामदार विरोधात आपण पाहतो ठिकाणी होणार मोठं आक्रमण आपण बघतोय. पुन्हा एकदा हा बॉल आकाश मार्गाने पाठवलाय सीमारेषा बाहेर. पुन्हा एक मोठा मॅसिव्ह षटकार. तीन चेंडूवरती लागोपाठ 3 षटकार आपण पाहतो त्या खेळाडूच्या बॅट मधून. वाईट बॉल्स आपण पाहतो ठिकाणी यावेळेस मुख्य पंचांचा इशारा. 13 चेंडू आतापर्यंत अनेकांना खेळलेले. 13 चेंडू मध्ये आपण पाहतो त्यांनी 34 धावांची एक मोठी इनिंग आतापर्यंत आतमध्ये दाखवलेली आहे. 13 चेंडू 34 धावांवरती आपण पाहतो ठिकाणी नॉट आउट असणारा हा खेळाडू ऑन स्ट्राईकला. पुन्हा एकदा हा बॉल सरळ उडवलाय पुढे. क्षेत्ररक्षक आहे मात्र हा बॉलही सीमारेषा बाहेर. लागोपाठचा 4था षटकार. चार चेंडूवरती लागोपाठ 4 षटकार ठोकलेत आसिफ इनामदारच्या पुढे. जो टीमचा सर्वाधिक किफायतशीर बॉलर आणि बॅट्समन म्हणून पुढे आलाय. आणि हा बघाल 5 षटकार. अनिकेत ऑन फायर. 5 चेंडू मध्ये 5 षटकार. प्रचंड महागड षटक. 3 षटक संपली धावपलक्यावरती. 4 षटक 52 धावा. अनेक अर्धशतक आपल्याला काल या मैदानावरती बघायला मिळाली. तर पुन्हा अजून एक अर्धशतक अनिकेतच्या बॅट मधून. टीम वाई खानापूर जिथे गरज होती आपल्या टीमसाठी उभं राहणं. पडत्या काळात आपल्या टीमसाठी उभा राहिला. खेळाडूने आपल्या टीमला संकटातून बाहेर काढण्याचं काम आतापर्यंत तरी करतोय. 15 चेंडूंचा फक्त आतापर्यंत केलेला सामना आणि 15 चेंडू मध्ये 52 धावांची मोठी मॅरेथॉन आहे. काल हिरो ठरणारा आसिफ इनामदार आज तो 5 षटकार त्याला वृत्तात आपण पाहतो अनेकांना ठोकले. परिस्थिती कधी बदलते बघाल. प्रत्येकाला परमेश्वर हिरो बनण्याची संधी देत असतो. आणि हा बॉल पुन्हा एकदा 6वा षटकार अनिकेतच्या बॅट मधून. लागोपाठ 6 षटकार. षटकार खेळले आणि त्यानंतर 2018 ला सदरतुल्ला जजाई अफगाणिस्तानचा खेळाडू. टेनिस क्रिकेट मध्ये सुद्धा आपण बघतो की आता बघायला आपण अनिकेत बघितलाय. कृष्णाला आपण बघितलंय. सातपुतेला टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर. ज्या कृष्णानं टेनिस बॉल वरती पहिल्या चेंडूवरती षटकार मारायला शिकवणारा कृष्ण आहे. त्या खेळाडूच्या नावावरती सुद्धा आपण अनेक असे रेकॉर्ड्स बघितलेले आहेत. शेवटचं षटक मैदानावरती सुरू होणार आहे. शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती सलीत आपण पाहतो ठिकाणी पुढे आलेला आहे. आणि पुढे आतापर्यंत पुरेपूर सेट असणारा हा अनिकेत ज्याला चेंडू अक्षरशः आता फुटबॉल सारखा दिसतोय.
त्याचा षटकार. सत्याऐंशी धावांचा आपण पाहतो ठिकाणी एक मोठा हा धावफलक मैदानावरती पूर्ण होतोय. 87 ऑन बोर्ड अनिकेत एक मॅरेथॉन इनिंग या मैदानावरती. प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधामध्ये त्याने केलेले सपासप वार तुम्ही बघा आतमध्ये, तर प्रत्येक बॉलरला त्याने घामाघूम करून टाकलंय. त्याच्या बॅट मधून तो चौकार षटकारांची भाषा त्यानं बोलायला सुरुवात केलेली आहे. वाईट बॉल खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी, ही म्हण आपण पाहिलेली आहे. आणि तुम्ही पाहिलं प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक गोलंदाजावरती त्यानं बॉल मोठं आक्रमण चढवलेलं आहे. अशा निर्णायक मॅच मध्ये आपण पाहतो त्याने केलेली एक मोठी खेळी बाई खानापूरकडनं 88 वरती हा धावफलक घेऊन थांबलाय. शेवटच्या षटकातले शेवटचे काही चेंडू मैदानावरती अजून येणं बाकी आहे आणि पुढे पुरेपूर सेट असणारा अनिकेत ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा वाईट बॉल, प्रेशर दिसतोय तुम्ही पाहिलं बॉलरवरती, कारण माहिती पुढे पुरेपूर सेट असणारा खेळाडू यापूर्वी सुद्धा या गोलंदाजाविरोधात एक षटकार नॉन स्ट्राइक यांचा खेळाडू अनिकेत बरोबरीत आपण पाहतो. थोडंसं कम्युनिकेशन अगदी अर्ध्या मिनिटाचं ते कम्युनिकेशन, काही सेकंदाचं कम्युनिकेशन बघायला मिळालं. कम्युनिकेशनचे सुद्धा प्रकारे 4. तुम्ही कोणत्या प्रकारचं कम्युनिकेशन कुठे करता याला खूप महत्व आहे. मास कम्युनिकेशन ज्याला म्हटलं जातं, मास जनसंवाद. आज मोठ्या प्रमाणावरती आपण पाहतो ठिकाणी इथे प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित आहे. त्यांचं पुन्हा एकदा इथे करतो आम्ही स्वागत. बघायचं अनिकेत शेवटच्या षटकामध्ये यावेळेस मोठ्या फटक्याचा शोध होता. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक समोर आहे. क्षेत्ररक्षकाकडनं झालेला फोंबल पाठीमागे कव्हर करण्यासाठी आपण पाहतो समोर दुसरा खेळाडू पुढे आला. हे महत्वाचं आहे, कारण एखाद्या खेळाडूकडनं जरी चुकी झाली तरी दुसऱ्या खेळाडूंना ती चुकी सांभाळण्यासाठी आपण पाहतो पाठीमागे कव्हर करण्यासाठी यावं लागतं. आणि तो पाठीमागे कव्हर करण्यासाठी खेळाडू उभा होता. शेवटच्या षटकामध्ये आहोत. अनिकेतकडे जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न आहे. आखूड पद्धतीचा हा चेंडू, यस अनिकेतचा अपेक्षित ब्लास्ट आणि पुन्हा एक सुपर सोनिक षटकार. षटकार आतापर्यंत अनिकेतच्या बॅट मधून मैदानावरती आलेला आहे. 73 धावेंवरती आपण पाहतो नॉट आउट असणारा हा अनिकेत. फक्त 20 चेंडूंचा सामना केलाय तर 10वा षटकार. वा, अनिकेत इथे या मैदानावरती आग लावून टाकलेली या खेळाडूनं. धावा वाई खानापूर, धावांचा मोठा डोंगर. अनिकेत नावाचं वादळ मैदानावरती आलं आणि त्या वादळानं प्रतिस्पर्धी चॅलेंजर स्पोर्ट्सला अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकलं आणि किती नुकसान करून गेलाय आपण पाहतो अनिकेत बघाल प्रतिस्पर्धी टीमचं. ज्यानं 10 षटकार ठोकले होते, यावेळेस 11वा षटकार आहे या अनिकेतच्या बॅट मधून. अकरा षटकार मॅरेथॉन इनिंग या मैदानावरती अनिकेतच्या माध्यमातून बघाल. तोफेतून तसे गोळ्या आपण पाहतो बाहेर निघतो, तसं त्याच्या बॅट मधून बॉल बाहेर निघतोय आणि तो आधीमध्ये कुठेही थांबत नाही, तर सीमारेषेच्या सरळ बाहेर त्याने चेंडू फेकून दिलेले आहेत. संजयजी शामरावजी नलवडे सरांचं आपण पाहतो ठिकाणी इथे आगमन झालेलं आहे. त्यांना मी आयोजक कमिटीच्या वतीने विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. अनिकेत
अनिकेत त्या इनितेला आपण मैदानावरती बघितलं. अविश्वसनीय पारी. काही अशा पारीच असतात प्रेक्षक वर्गाला खरं तर त्या संभ्रम निर्माण करतात की हे खरं आहे का. डोळे चोळायला लावणारी इनिंग होती. तुम्ही बघाल अनिकेत न्यायाधीशची ज्यानं संपूर्ण प्रतिस्पर्धेला उद्ध्वस्त करून टाकलं आणि संघाचा धावफलक आपण पाहतो ठिकाणी आणून उभा केलाय. बाई खानापूर 111 धावा. आसिफ इनामदार 112 धावे.